शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, पण भाजप का फुटत नाही याचं उत्तर फक्त सत्ता नाही तर एक अशी गोष्ट आहे जी अनेक जण दुर्लक्ष करतात। राजकारणात एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे, नेते पक्ष जिंकतात पण संघटना पक्ष टिकवते। माझ्या मते भाजप न फुटण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे संघटनात्मक संस्कृती, म्हणजेच ऑर्गनायझेशनल कल्चर। भाजपामध्ये नेता हा पक्षापेक्षा मोठा नसतो, कार्यकर्ता बूथ पासून सुरुवात करतो, तालुका, जिल्हा, राज्य आणि मग राष्ट्रीय स्तरापर्यंत तो प्रवास करतो। म्हणून अनेक नेत्यांची ओळख पक्षामुळे तयार होते, पक्षाची ओळख त्या एका नेत्यामुळे नाही। आणि दुसरं कारण म्हणजे स्पष्ट नेतृत्व, म्हणजे क्लिअर लिडरशिप। कोण निर्णय घेतो, कोण अंतिम जबाबदारी स्वीकारतो आणि पक्षाची दिशा काय आहे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये फारशी संभ्रमाची परिस्थिती नसते। तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे राजकीय भविष्य, म्हणजेच पॉलिटिकल फ्युचर। कोणताही आमदार किंवा नेता कायम वर्तमानात राजकारण करत नाही, तो पुढची निवडणूक, पुढचं पद आणि पुढची संधी पाहत असतो। जर त्याला वाटलं की पक्षात राहिल्यास त्याचं भविष्य सुरक्षित आहे तर तो पक्ष सोडण्याचं कारण कमी राहतं। मात्र या मुद्द्यावर आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत ते म्हणतात की आमच्या 2.5 वर्षाच्या विरोधी पक्षाच्या काळात एकही आमदार फुटला नाही। पण माझ्या मते हे फक्त त्या व्यक्तीचं यश नाही, हे संघटना, नेतृत्व, विचारसरणी आणि भविष्यातील राजकीय संधी या 4 गोष्टींचं एकत्रित यश आहे। आणि म्हणूनच कोणताही पक्ष फक्त निवडणुका जिंकून मोठा होत नाही, तो कठीण काळात सुद्धा आपल्या लोकांना सोबत ठेवू शकला तरच तो खऱ्या अर्थाने मजबूत पक्ष ठरतो। तुमच्या मते भाजप न फुटण्यामागचं सर्वात मोठं कारण काय आहे